परंतु कुकर्मात रती बुद्धीच होत नाही. त्यांना कुकर्मी रती घडे म्हटले. इच्छाच होत नाही, साधनाही करू वाटत नाही, साधनेलाही बसत नाही. तुम्ही बसता नाही बसत त्यांचंच आपण बोलू. त्याला कुकर्मी रती घडे. अरे तिरुपतीला सांगत असताना म्हटलं, एक साधकांचं सध्या बरोबर वागणं नाहीये, मग तिरुपती बालाजीनं आमच्या बरोबर नाही बसू दिलं. त्याला बुद्धी दिलीच वेगळी फिरण्याची, आणि नेमका साधनेच्या वेळेस तो आउट होता. त्यानंतर सांगितलं आम्ही, नाही भगवंतानी बसू दिलं तुला आमच्या बरोबर, आणि तुला बसू दिलं असतं तर आम्हाला अनुभव दिले नसते, आणि दिली असती तर गोल गोल दिली असती. पात्र पाहिजेत बरं, नाही तर कुकर्मी त्याला रती घडवल्या जाते, तो आउट होतोच. पण आपल्यावर ते दैवी कृपा आहे की नाही एवढंच पहा की भगवान कशी गती आणि नीती आणि पद्धती देतो. अनेकांना भेट जरी झाली, विश्वास बसत नाही, टिकत नाही, येत नाही, कारण पाप शिल्लक आहे, भगवंताची इच्छा नाही आहे. हा निजधर्म म्हणजे सांडे. आणि तुम्ही साधक झालेला आहात, तुम्हाला मिळालेला आहे, बुद्धियोगही मिळालेला आहे, राजर्षी योग मिळालेला आहे, कर्मयोग मिळालेला आहे, परंतु तुमची कुकर्मात गती गेली आणि तुम्ही वैज्ञानिक रीतीचा अवलंब नाही केला. हे देखील तुमच्यासाठीच आहे. तैची बंद पडे सांसारिक. सांसारिक म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इय संसारे भवविस्तारे. पुन्हा पुन्हा आईच्या गर्भात जन्म घ्यावा लागेल, पुन्हा पुन्हा मरावं लागेल. तुमच्या बापालाही संसार चुकणार नाही. याला संसार म्हटलं. म्हणजे केवळ कर्म संपवायचं असेल तर आत्मयज्ञ प्रगट झालाच पाहिजे, आणि कुकर्मात रती नाही, सतत तुम्ही ते केलं पाहिजे. ध्यानाभ्यासाने अखंडितपणे नित्य यज्ञ म्हणून केला पाहिजे. कधी कधी केव्हा केव्हा जुळलं तर, जमलं तर, वाटलं तर, पटलं तर. हे शब्द आले की कुकर्मी रती गेली नाही, नाही मिळू शकत. पुन्हा जन्म मरणांच्या फेऱ्यात पडावा लागेल. हा आत्मधर्म सोडला तर मनबुद्धीला कुकर्माची आवड जडते, तेव्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात पडावे लागते. नो मोक्ष. म्हणून स्वधर्मानुष्ठान. लोकांनी अर्थ केले, ब्राह्मणांनी असे अर्थ केले, अनुष्ठान करा. लागले लोक यज्ञ करायला. आता कसा नित्य यज्ञ होईल? मग काही नाही, नित्य यज्ञाचा अर्थ घेतला, रोज करा. अरे रोज जरी केले तरी 5 मिनिटाचा झाला, नित्य यज्ञ कुठे 24 तास? अरे इथे म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन. जो करी तया बंधन कहीच न घडे. म्हणून स्वधर्मानुष्ठान. साधना स्वधर्मानुष्ठान आहे. कायाकल्पांचे प्रयोग, ध्येय शुद्धीकरण स्वधर्मानुष्ठान आहे. चर्वंतर्पण स्वधर्मानुष्ठान आहे. परवानगी मागणे, अर्पण करणे स्वधर्मानुष्ठान आहे. त्याकडे जाणाऱ्या वाटा आणि त्याला लागणारा सगळा प्रकार साधनेचा करणं हे स्वधर्मानुष्ठान म्हटलं याला, बाकीच्याला नाही. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन. अखंड यज्ञ म्हटलंय, खंडित नाही, केव्हा केव्हा नाही, मधून मधून नाही, 4 ब्राह्मण बोलून केलेला नाही, अखंड. म्हणून आत्मधर्माची उपासना सप्राण सध्यान आहे, मुख्य आहे. सप्राण आणि सध्यान, ध्यान योग पद्धती. बसलेत, हेच आत्मयज्ञाचे यजन. यालाच आत्मयज्ञ म्हटला. याचं यज्ञ होम, होमकुंड इथे पोटात,
जो योगी निरंतर करतो, निरंतर अखंडित. पण म्हणलं ना, काम करत असतानाही तो समाधी ध्यानामध्ये असतो, याला म्हणतात निरंतर आत्मयज्ञ. युद्ध केलं तरी पुण्य वाढतंय. केवढं भयंकर आहे समजायला. सर्वसाधारण लोकांच्या तर कसं जाईल मला माहित नाही, वरून जाईल का कसं जाईल. म्हणून आत्मधर्माची उपासना ही मुख्य आहे. हेच आत्मयज्ञाचे यजन जो निरंतर करतो त्याला कधीच बंधन नाही, कधीच बंधन नाही. तुकारामांचा अभंग आहे, ब्रह्माग्नी हुतासी कडसिले ओजा, आत्मसिद्धी काजा लागोनिया, ब्रह्मी ब्रह्मरस शीघ्र झाला पाक, घेतला रुचिक प्रतिती सुखे. आत्मयज्ञाचं वर्णन केलंय तुकारामांनी अनुभवांचं. ब्रह्मी ब्रह्मरसाचा पाक झालाय. कधीच त्याला बंधन नाही. तो जरी संसार करताना दिसला, काही करताना दिसला, बंधनमुक्त आहे. वाटलं तर तो येऊ शकतो मृत्यू लोकात, नाही वाटलं तर नाही येणार. त्याने इच्छा केली मला पुन्हा एकदा देह घ्यायचा आहे, तुकारामाने इच्छा केली. मोक्षपद तुच्छ केले या कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. येस, मला मोक्षाला नाही जायचं, पुन्हा पुन्हा मी अवतरेल आणि जगकार्य करेल. इट इज चॉईस. बंधनमुक्त. वाटलं तर या, नाही वाटलं तर येऊ नका. हा लोक कर्मे बांधिला, जो परतंत्रा भुलला, तो नित्य यज्ञा ते चुकला म्हणोनिया. हा लोक कर्मे बांधिला. पुढची कथा इतकी सुंदर आहे. नीती आणि नियम ब्रह्मदेवानी जे केलेत पुढे लागणार आहेत. हा लोक कर्मे बांधिला. ब्रह्मदेवाने जे रूल्स आणि रेग्युलेशन फ्रेम केलेत आणि भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत, बाबा रे माझे नियम नाही आहेत, हे ब्रह्मदेवानी सृष्टी आरंभीपूर्वी केलेले आहेत स्वधर्माचे नियम. आणि स्वधर्माने वागले तर काय होईल आणि स्वधर्माच्या विरुद्ध वागणूक केली तर काय होईल, हे दोन्ही पुढे पाहणार होता. हा लोक कर्मे बांधिला. हा मृत्यूलोक कर्माने बांधलाय. कर्म गुणाधीन, गुण मायेच्या स्वाधीन, माया सुप्त व अधोमुख असून राजर्षी परंपरा लोपल्यामुळे कर्मविज्ञानाचे अज्ञान घोर पसरले, हे आता नाही सांगणार. म्हणून येथील हा जो अयोगी समाज परतंत्राला भुलला, तो केवळ अज्ञानामुळे नित्य आत्म्याचे अनुष्ठान करायला चुकला, विसरला. भगवान गोपालकृष्ण सांगतायत, भगवान गोपालकृष्णांच्या काळात देखील स्वधर्माचरण विसरले होते. आणि लोक कर्मबंधनात पडलेले होते. हा लोक कर्मे बांधिला. सगळे लोक कर्माच्या अधीन आहेत. आणि कर्माच्या अधीन म्हणजे गुणमायेच्या अधीन. आपण वर्णन केलेले गुणमाया कशी निर्माण झाली. परब्रह्म परमात्माचा बहुभाव म्हणून सृष्टी आरंभापूर्वी स्फोट झाला. त्याच्यातनं ओंकार ध्वनी प्रगटला. जो पांढरा रंग भगवंताचा होता तो रुक्म रंगात ती शक्ती प्रगटली, म्हणून ती रुक्मिणी झाली. आणि पांडुरंग म्हणजे पांढरा रंग विठ्ठलाचा, पांडुरंगाचा तो पांढरा रंग ब्रह्माचा होता. आणि ती रुक्मिणी प्रगटल्यानंतर जड सूक्ष्म आणि चेतन आकाराला आणण्याकरिता ती त्रिवर्णी झाली, त्रिगुणी झाली. त्या रुक्म रंगातनं लाल रंग प्रगटला, काळा रंग प्रगटला आणि सत्वरंग प्रगटला. ही त्रिगुणात्मक झाली. काळ्या रंगातनं जड बनलं,
लाल रंगातनं सूक्ष्म बनलं आणि सत्वरंगातनं चैतन्य बनलं. आपल्याकडे सूक्ष्म भाग काय? ही पृथ्वी गरगरते, सूक्ष्म रजामधनं गरगरते, पण त्याच्या सत्वाचं अधिष्ठान चेतन देखील आहे. सगळं गरगर 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 फिरतंय. हा सूक्ष्म भाग तिने बनवला. जडभाग जो दिसतोय तो आपल्यामध्ये. जडभाग हा शरीर, सूक्ष्म भाग मन, चैतन भाग आत्मा. पण चैतन्याचंच पुल्लिंग आहे मन. मन, प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार हे चैतन्याचे 4च पुल्लिंग आहेत, पण गतिवंत आहेत. आत्म्यात गेले की स्थितिवंत होत. हाच अभ्यास. आणि ही त्रिगुणात्मक शक्ती, त्रिगुणात्मक शक्तीने सगळं जग जड चैतन्य आणि सत्व बनलं. आणि सत्वापासूनच ब्रह्मा विष्णू महेश हे बनले. पण सगळ्या लोकांना कर्मबंधन आहे. भगवान काहीही करत नाही. भगवान तुम्हाला तुमच्या कर्म करण्याची बुद्धी देत नाही, तुम्हीच कर्म करता. भगवान फक्त फळ देतो, वाईट आणि चांगले. आपण म्हणतो भगवंतानी आम्हाला बुद्धी दिली. इतके आपण पार नाही येत की भगवंतानी तुम्हाला येऊन बुद्धी द्यावी. कर्माने आपण आपली बुद्धी निर्माण करतो आणि तसे कर्म भोगतो. भगवंतानी चॉईस दिलेला आहे, रस्ते दाखवलेत मानवी देहात. इकडे जा, तिकडे जा, इकडे असं आहे, तिकडे तसं आहे, काय करायचं कर. नाही नाही, मला संसारच करायचा, मरा. आणि संसार कोणी करा नको म्हणलं, फक्त वैज्ञानिक रीतीचा अवलंब करून करा. म्हणून हा लोक कर्मे बांधिला, प्रारब्ध कर्म, संचित कर्म याच्याने बांधलेला आहे. यांना करावं लागतं. अरे जन्म घेतल्यानंतर प्रत्येकाला देखील कर्मबंधन आहे. भगवंत अवतार झाले, पण ज्या ज्या वेळेस भगवंतानी मानव देहात अवतार घेतला त्यावेळेस देखील त्यांनी जी कर्म केली त्याच्या ॲक्शन आणि रिॲक्शन त्याला दुसऱ्या जन्मात भोगाव्या लागल्या. तर लोकांना तर भोगावे लागतील याचं काही गणितच नाही. रामचंद्र प्रभूंनी वालीला लपून मारलं. आजही वादंग आहे. वालीला लपून मारलं, भगवंतानी पाप केले, वाईट कर्म केले, युद्ध नीतीशिवाय केले. कृष्णाला शोभलं पण रामाला शोभलं नाही. कृष्णाने तर नीती नियमच पाळले नाही, पण हे तर नीती नियमाचे पक्के होते. असा आज त्यांच्यावरती आरोप आहे. पण वालीला असं एक वरदान होतं की समोरासमोर जो युद्ध करील, युद्ध जसजसं वाढेल तसतशी त्याची शक्ती डबल होईल. आता समोरासमोर करता येईल का युद्ध? त्याची शक्ती डबल होईल. म्हणून वाली अजिंक्य राहिला, म्हणून लपून मारलं. लपून मारलं, जगाकरता चांगलं झालं, मुक्त केलं. विश्वानी गोडवे गायले वाली मारला म्हणून. परंतु भगवंतानी एक नियमाचा भंग केला, हेही तितकंच खरं. लपून मारलं युद्धनीतीच्या. आणि म्हणून हाच वाली कृष्ण अवतारामध्ये पारधी म्हणला. आणि भगवान गोपालकृष्ण सगळं बुडवल्यानंतर मस्त साधनेत गेले. आपण तर रडत बसलो असतो सगळेच घरचे मेल्यावर. बद्रिकाश्रमामध्ये हा भगवान 12 वर्ष तप करत बसला. आणि त्याच वेळेस हरिण समजून पारध्याने बाण मारला. आणि भगवंताला ते निमित्त पाहिजे होतं, गेलं. तो पारधीनंतर खूप ओक्साबोक्सी रडला. नाही रे म्हणले, फिट्टम फाट झाली. म्हणजे कशाची फिट्टम फाट? म्हणे मी तुला वाली म्हणून जो बाण मारला ना त्याच्याने तू गेला. आता मलाही निमित्त पाहिजे होतं आणि ते फिट्टूम फाट करायचं, फिटलं. ही कर्म थिअरी. भोगून
मुक्त व्हा, की नाही तर आपल्या पुण्याईनं योगाग्नीचं साधन प्रगट होऊन जाळून नष्ट करा, पण करावं लागणार. मग काही कर्म भोगून नष्ट करायचे असतात, काही कर्म जाळून नष्ट करायचे असतात, आणि काही गुरु ताकदीच्या जोरावर नष्ट होणारे असतात. 3 पद्धतीनं जायचं. आपल्या साधनेच्या जोरावर, गुरुशक्तीच्या जोरावर शेवटी, आणि काय भोगून, काही भोगावंच लागणार, कष्ट भोगावे लागतील. नाही मला कष्टच नको, नाही चालणार. भोग कोण भोगी? प्रत्येकालाही भोग भोगणं भाग आहेत. हा लोक कर्मे बंधिला, जो परतंत्रा भुलला, तो नित्ययज्ञ ते चुकला. म्हणून या गोपाल कृष्ण म्हणतात, अर्जुना, प्रत्येक माणसाला नित्ययज्ञ हा आवश्यक होता. ही परंपरा लोकांमधून नष्ट झाली. अर्जुनाच्या वेळेस असतील भगवान व्यास, असतील विदूर, असतील द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, ही मंडळी असेल, काही लोक होती, पण लोकांमधून ही लुप्त झाली होती. अर्जुनासारख्या जवळ नव्हती, राजघराण्यातल्या राज परंपरेमध्ये नव्हती. ही कुंडली जागरण, शक्ती उद्बोधन परंपरा ही लोपली होती, असं भगवान स्वतःच सांगतायत. लोकांमध्ये कुंडलिनी जागृत नाही झाली तर त्यांच्या देवाला ह्या जन्मात मोक्ष नाही. भलेही तुम्ही कर्मकांडांचे, भक्ती मार्गांचे कितीही प्रयोग करा, सिद्धगुरु मिळालेच पाहिजे, आणि ट्रान्समिशन ऑफ पॉवर झालीच पाहिजे, आणि भगवद्गीतेचा अनुभव प्रकट झाला पाहिजे. हा जन्म गेला, पुन्हा करोडो जन्म आहेत.